हाय यूट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी चालली आहे गावी. गावी कशासाठी चालली आहे ते तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघितल्यावरच कळेल. पूर्ण व्हिडिओ बघा माझा, मग तुम्हाला कळेल की मी गावी कशासाठी चालले होते. त्यानंतर बघा, बाप लेकीचं प्रेम खूप होतू जात होतं. तिचा पप्पामध्ये खूप जीव आहे, माझ्यामध्ये नाही पण पप्पामध्ये खूप जीव आहे. तर मग ते आम्हाला सोडत होते. तिचं सेवा चालू होती बघा, चप्पल वगैरे काढून ठेवायची हे ते. मग मी जास्त काय शूट केलेलं नाही, थोडंसं जाताना थोडंसं शूट केलं, कारण की मुलं मला खूप त्रास देतात म्हणून थोडंसं शूट केलं. त्यानंतर बस थांबली, थोडं खायला घेतलं. मी शेवभाजी घेतली, रोटी घेतली, मस्त दणकून बारी हाणली, कारण की मला खूप भूक लागलेली. आणि माझ्या मुलीने तर काहीच खाल्लं नाही, ती फक्त आईस्क्रीम खाते बस, बाकी काय नाही. नंतर जेवण वगैरे झाला, येऊन बसलो बसमध्ये. बस पूर्ण मोकळी होती, दोघं मागे बसले मस्ती करत होते. मग मी बाकी काही जास्त शूट केलं नाही. माझ्या गावी आले तेव्हा शूट करायला चालू केलं. रात्रीची वेळ होती त्यामुळे काय एवढं खास दिसत नाहीये, पण बघा तुम्ही पुढे खूप छान मी तुम्हाला दाखवते का कसं माझ्या गावाचं नियोजन आहे, कसं सजावट आहे. आता रात्रीचा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला काही दिसणार नाही, आत्ता तुमचा व्हिडिओ सुरू होईल. बघा कसा आहे, एकदम छानपैकी नियोजन होतं. ह्या वर्षी माझा भाऊ अधिकारी होता, ह्या वर्षी त्याला बनवलेला अधिकारी, त्यामुळे त्यांनी पूर्ण नियोजन त्यांनीच आखलेलं. जयंतीचं सगळं त्यांनीच, म्हणजे कसं काय काय सगळं त्याच्याच हातात होतं आणि त्यांनीच केलेलं. म्हणजे खूप पहिल्यांदा अशी जयंती झाली मला तरी वाटतं. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी झोपेतून उठून बसले, पप्पाबरोबर थोडीशी व्हिडिओ केली. त्यानंतर मला लागली होती भूक, मग परत घरात गेली, बाजरीची भाकरी बटाट्याची भाजी जेवण वगैरे केलं. परत बाहेर आले, आंघोळ वगैरे करून पप्पाला मदत करायला सुरुवात केली. मी थोडीशी म्हटलं चला पप्पा एकटाच काम करतो, आपण पण थोडीशी मदत करूया. आणि मला जायचं होतं जयंतीला, अण्णाभाऊ साठे जयंतीला. त्यामुळे मी म्हटलं चला आता आपण तयारी करू. मग तयार वगैरे झालो, मस्त जोमात निघालो. बघा आमचा थाट मस्त झालेलं, मस्त एकदम जाम भारी. जयंतीच्या इथं आलेलो तर खूप छान वाटलं. मी पण थोडा हार तर सगळ्यात मोठा मीच घातलेला आहे, पण तो व्हिडिओ नाही टाकला मी, चुकला माझ्याकडून, नाही टाकला गेला. मी थोडेसे पायावर फुलं वगैरे टाकले, कारण की तिथे फुलं नव्हते. मग नंतर डीजे वगैरे चालू झाला, हे सगळ्यांची धिंगा मस्ती एकदम जोमात होते सगळे. हा मुलगा बघा कसा करते. मी पण झेंडा घेतला, मस्त फिरवला. खूप म्हणजे खूप उत्साहात होते. मग माझा भाऊ बोलला चल बाबा मस्त एन्जॉय कर. माझ्या हातात परत एकदा झेंडा दिला, मग मी काय खूप जल्लोषमध्ये फिरवला झेंडा. खूप भारी वाटत होतं. म्हटलं खूप मनाला अण्णाभाऊ साठेंचं करायचं म्हटल्यावर खूप मनाला बरं वाटतं. मग त्यानंतर मस्त सगळे माझे वहिनी वगैरे होते, त्यांनी पण खूप एन्जॉय केला. त्यानंतर माझ्या इंस्टाग्रामवरचे दादा भेटलेले मला, मग त्यांच्यासोबत थोडासा व्हिडिओ शूट केले. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉग.